हॅलो फ्रेंड्स, तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. यात आपण टाकणार आहोत 1 कप बेसन. बेसन टाकल्यानंतर आपण यात ॲड करणार आहोत पाणी. तर बघा, पाणी आपल्याला या प्रकारे थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि या प्रकारे याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आपल्याला यात एकदा सर्व पाणी ॲड करायचं नाही आहे. या प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करूनच याची पेस्ट बनायची आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर तुम्ही बघू शकता आपलं एकदम सॉफ्टसं पेस्ट बनवून तयार झालेली आहे. तुम्ही याची कन्सिस्टी बघू शकता. बिलकुल या कन्सिस्टीची आपल्याला याची पेस्ट बनवून तयार करायची आहे. आता आपण यात टाकणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला. सोबतच आपण यात टाकणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत थोडीशी हळदी पावडर, अर्धा चमचा जिरा, सोबतच टेस्टच्या अकॉर्डिंग नमक. सोबतच आपण यात टाकणार आहोत 1 चमचा कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथीला आपल्याला हाताने क्रश करून यात ॲड करायचं आहे. नंतर आपण या सर्व वस्तूंना व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स टाकल्याच्या नंतर आपण वापस या सर्व वस्तूंना व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर तुम्ही बघू शकता आपण याची एकदम सॉफ्ट असं बॅटर बनवून तयार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता याच कन्सिस्टीचं आपल्याला याचं बॅटर बनवून तयार करायचं आहे. साईडला मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. पॅन हलकासा गरम झाला की आपण यात टाकणार आहोत 1 चमचा तेल. तेलला आपण व्यवस्थित तव्याच्या सगळीकडून लावून घेऊ. त्यानंतर आपण यात टाकणार आहोत 2 चमचे बॅटर. तर बॅटर टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमच्या मध्ये ठेवायची आहे आणि याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला नाश्ता जर मोठा बनवायचा असेल तर तुम्ही 3 किंवा 4 चमचेसुद्धा हे बॅटर टाकू शकता. तर तुम्ही बघू शकता बॅटर टाकल्यानंतर आपण पॅनला कवर करू आणि 2 ते 3 मिनिट याला व्यवस्थित खरपूस असं फ्राय करून घेऊ. तर थोड्याच टायमानंतर आपण याच्यावरचं कवर काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता आपला नाश्ता एक साईडने एकदम छान असा खरपूस असा फ्राय झालेला आहे. आता आपण याची साईड चेंज करू. तर तुम्ही बघू शकता आपल्या नाश्त्याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे आणि किती टॅम्पटिंग दिसत आहे. याच प्रकारे आपण याची दुसरी साईड पण व्यवस्थित फ्राय करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता अलटून पलटून मी याला व्यवस्थित दोन्ही साईडना व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे. याच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता मी वापस तव्यावरती बॅटर टाकलेलं आहे. याच प्रोसेसने आपल्याला याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अलटून पलटून मी यालासुद्धा व्यवस्थित खरपूस असं फ्राय करून घेतलेलं आहे. या स्टेजवरती आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपला सुपर टेस्टी नाश्ता बनवून तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला नाश्ता किती जास्त सॉफ्ट झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.